तर स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. ही एक माझी माशांची दुसरी रूम आहे. या रूममध्ये पण थोडा रेझिंगचा स्टॉक आहे, तुम्हाला दाखवतो. हे बघा ऑस्कर बघा इकडे, ठीक आहे. थोडे डिवाइड करून ठेवलेत कारण थंडी आहे. अधूनमधून यांना हीटर पण लावावा लागतो, नाहीतर स्पॉटचा वगैरे इश्यू होतो. हे थोडे शॉर्ट बॉडीचे पीसेस आहेत वरती. या रूममध्ये पण आपले एक जवळजवळ 18 ते 20 रॅक आहेत. ते पण दाखवू. हे सगळे इकडे ऑस्करच आहेत या साईडला. इकडे 1-2 शिवरामचे पेयर आहेत. इकडे थंडी जास्त असल्यामुळे आहे मागे पुढे. हे दाखव. हे बघा ऑस्करचे एक सगळ्यात लहान लहान बच्चे पण आहेत इकडे. ते आता शिफ्ट केले आहेत काल. थोडे याच्यात आहेत, थोडे त्यात आहेत. आणि या साईडला पण हे सगळे ऑस्करचेच बच्चे. दाखव एक व्ह्यू, दाखव सगळा एक व्ह्यू देखा मासा व्ह्यू दाखव सगळं. ॲक्च्युली खरं व्हिडिओ काढायचं असं बोलायचं म्हणजे काय माहिती आहे का, हे थंडीमध्ये स्पॉट येतो लगेच. दिसेल का नाही मला माहिती नाही. हलकासा यांना पण थंडी लागलेली आहे, थोडंसं स्पॉट आहे. तर तो ओळखता पण आला पाहिजे. माशाची स्विमिंगची जी पोझिशन आहे ती बदलते. या साईडला या, त्या साईडला या बघा शिवरामचे आहेत. खाली एंजल आहेत थोडा वाढवायला. इकडे पण सगळा एंजलच आहे. एक व्ह्यू दिखाव सगळा. हे ब्रीडिंगसाठी काही पीस केलेली या साईडला आहेत. खाली खाली दाखव एंजल. लॉंग व्ह्यू पण घेत राहते. हे शिवराम आहेत जे ब्रीडिंग साईडसाठी ठेवलेले. इथे पण काही शिवरामचे पेयर आहेत. थोडे कॉमन ठेवलेत, सध्या जास्त थंडी आहे. त्याचे बच्चे आहेत शिवरामचे. एंजल परत हा थोडा एक एंजल आहे. एक वेगळी व्हरायटी होती. बघू आता पुढे रिझल्ट कसा आहे तो. क्रॉस केले एंजलमध्ये. बघूया आता रिझल्ट कसा आहे तो. हे इकडे हे सगळे एंजल दाखवू खालचे बघ. एंजलच्या पेयर आहेत त्या. ॲक्च्युली फक्त 13-14च पेयर होत्या, पण जवळजवळ 30-35 हजार एंजलचा बच्चा केला होता. झेड ब्लॅकची पण आहे पेयर त्यावर. ठीक आहे. तर तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच सबस्क्राईब करा चॅनलला. व्हिडिओ पण लाईक आणि शेअर करा आणि असाच सपोर्ट राहू दे.